नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद उत्तम पद्धतीने घेता येईल। मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा इंटरेस्टिंग असणार, त्याचबरोबर मस्त मसालेदार सुद्धा असणार, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे अश्विनच्या मदतीने मधुभाऊ सगळ्यांच्या समोर प्रिया ही खरी तन्वी नसून सायली ही तन्वी असल्याचं सत्य आणणार आणि मग सगळे सुभेदार त्याचबरोबर किल्लेदार मिळून कशा प्रकारे प्रियाची जेलमध्ये पाठवणी करणार आणि सायलीची मुलगी म्हणून त्याचबरोबर सून म्हणून कशी सगळेजण कौतुकाने एक्सेप्ट करणार। तर आता मित्रांनो, काय घडणार, कसं घडणार हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की पाहावा लागेल। चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करू आपल्या व्हिडिओला। पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायला विसरू नका। तर आतापर्यंत आपण पाहिलं होतं की प्रिया ही आता नागराज आणि महिपतला भेटून आलेली असते, पण आता घरात येऊन ती खोटं बोलते की मी आईबाबांकडे गेले होते, पण इतक्यात तिकडे रविराज काका आणि प्रतिमा त्या येतात आणि त्यामुळे आता तिचं खोटं हे सगळ्यांच्या समोर आलेलं असतं। त्यानंतर आता इकडे अश्विनने तिला सांभाळून तर तेव्हा घेतलेलं असतं, पण अर्जुन आणि सायलीला हे कळलेलं असतं की हे दोघंही जण आता साफसाफपणे खोटं बोलत आहेत। खोलीत आल्यावर अश्विन हा प्रियाला जाबही विचारतो, पण तेव्हाही ती त्याच्याशी खोटं बोलते आणि त्याला इमोशनल ब्लॅकमेल करते आणि त्यामुळे तेवढ्या वेळेपुरती का होईना पण अश्विनचा प्रियावरती विश्वास पटलेला असतो। त्यानंतर आता अश्विन हा एकटाच बसलेला असतो, त्यावेळेस मात्र त्याच्या डोक्यामध्ये नाना प्रकारचे असंख्य विचार यायला लागतात। त्याला रियाची आठवण यायला लागते, त्याला वाटायला लागतं की रियाने सुद्धा मला असंच फसवलं, असंच तिनेही माझी फसवणूक केली आणि मला सोडून दिलं, माझा वापर करून घेतला, तन्वीही माझ्याबरोबर तसंच वागत नाही आहे ना। इतक्यात तिकडे मधुभाऊ आलेले असतात। आता अश्विनला ह्या अशा फेऱ्या मारताना बघून मधुभाऊ त्याला विचारायला लागतात, काय झालं जावई बापू, कसलं टेन्शन आहे का? त्यावर लगेचच आता अश्विन हा मधुभाऊंना म्हणत असतो, तुमचा काही संबंध नाही आहे। त्यावर लगेच आता मधुभाऊ हे अश्विनला म्हणत असतात की तुम्हाला मी तुमचा सासरा वाटत नसलो तरीसुद्धा मी तुम्हाला माझा जावई मानतो, कारण मी प्रियाला सुद्धा लहानपणापासून चांगलं सांभाळलं, मोठं केलं। त्यावर मात्र आता लगेचच अश्विन हा मधुभाऊंना म्हणत असतो, हो कसं सांभाळलं आणि काय केलं हे आमची तन्वी सांगतेच। त्याबरोबर लगेचच मधुभाऊ म्हणत असतात, बोलल्याने प्रश्न सुटतात जावई बापू, त्यावर आता तुम्हाला नसेल बोलायचं माझ्याशी तर राहू द्यात, मी निघतो, एवढं बोलून मधुभाऊ जात असतात। मग अश्विन स्वतःहूनच मधुभाऊंना थांबवतो। मधुभाऊ म्हणत असतात, याचा अर्थ तुम्ही खरोखर प्रियाचाच विचार करताय ना? मला माहिती आहे की तुमच्या डोक्यात तिचेच विचार सुरू आहेत, काय झालं सांगा। मग आता लगेचच अश्विन हा मधुभाऊंना सांगायला लागतो, मधुभाऊ तन्वी ही जरा विचित्र वागते असं मला वाटतं, म्हणजे हल्ली ती कुठे जाते, काय करते, कोणाशी भेटते, कोणाला बोलते हे काहीच कळत नाही। ती घरातही कोणाला काही सांगत नाही, अशीच कोणाला न सांगता न विचारता एकेकी निघून जाते आणि मग मला खोटं बोलून वेळ सावरून घ्यावी लागते। त्यावर मधुभाऊ म्हणत असतात, हे काही तिचं आजचं नवीन नाही आहे, आश्रमात असताना सुद्धा ती असंच वागायची, कधीही कोणाला न सांगताच निघून जायची, ती तिथे सुद्धा लोकांबरोबर असंच तुटक वागायची। त्यावर मधुभाऊंना लगेचच अश्विन म्हणत असतो, मला कळत नाही आहे की नेमकं ती कुठे जाते, कोणाला भेटते। मागे मी तिच्या त्या मैत्रिणीचा नंबरही मागितला होता, त्यावेळेस तिने मला तिचा नंबर देण्यापासून नकार देत सांगितलं होतं की तिला नंबर वगैरे दिलेला आवडणार नाही, पण मी सुद्धा एक प्रोफेशनल डॉक्टर आहे, मी का कोणत्या मुलीबरोबर वाईट बोलेन, वाईट वागेन बरं? त्याबरोबर लगेचच आता मधुभाऊ हे सांगत असतात की नक्कीच पाणी कुठेतरी मुरत असणार, म्हणूनच तर ती तुमच्यापासून सगळ्या गोष्टी लपवते। त्याबरोबर लगेचच आता अश्विन हा मधुभाऊंच्या बोलण्यावरती विचार करायला लागतो। तर मधुभाऊ हे त्याला सांगत असतात की आत्ता कुठे तुम्हाला हळूहळू तिचं एक एक रूप दिसायला लागलं आहे जावई बापू, तुम्हाला वाटते तितकी प्रिया चांगली आणि सरळ मुलगी नाही,
त्यानंतर आता लगेचच बघा तुम्हालाही जरा हलकं वाटलं ना असं बोलत मी निघतो आता, माझ्या गोळ्यांची वेळ झाली असं म्हणत मधुभाऊ तिकडनं जात असतात. मग आता अश्विन स्वतःहून त्यांना थांबवतो आणि त्या दिवशी जे काही झालं आमच्या खोलीमध्ये त्यासाठी मला माफ करा मधुभाऊ, माझं चुकलं असं म्हणतो. त्यानंतर आता मधुभाऊंना तो विचारतो की पण त्या दिवशी तुम्ही आमच्या खोलीत का आला होतात. त्यावर मधुभाऊ सांगत असतात की मी तुमच्या खोलीबाहेरून जात असताना सायलीचा लहानपणीचा फोटो प्रियाकडे पाहिला. प्रिया कधी सायलीबरोबर सहज 2 शब्द प्रेमाने बोलली सुद्धा नाही. मग तिने तिचा लहानपणीचा फोटो एवढा सांभाळून का ठेवला हा विचार करत मी तो फोटो बघत राहिलो आणि मग नंतर मला तो फोटोच पाहायचा होता म्हणून मी तुमच्या खोलीमध्ये आलो होतो. आता हे मधुभाऊंनी सांगितल्यावर अश्विन हा मधुभाऊंवरती आधी विश्वास ठेवायला तयार नसतो की सायलीचा फोटो प्रियाकडे आहे. तर मधुभाऊ म्हणत असतात की खरंच जावई बापू फोटो आहे, हवं तर तुम्ही स्वतः बघा. त्यावर अश्विन म्हणतो ठीक आहे, मी स्वतः तन्वीच्या कपाटामध्ये तो फोटो शोधेन. आणि मग आता अश्विन हा प्रियाच्या कपाटामध्ये फोटो शोधण्यासाठी खोलीत आलेला असतो. आता अश्विन खोलीत आल्याबरोबर प्रिया ही त्याला विचारायला लागते, अश्विन अरे कुठे होतास तू, कधीपासून वाट पाहतीये मी तुझ्याशी, झोपायचं आहे ना आपल्याला, चल किती रात्र झाली आहे बघ तरी. त्यावर अश्विन हा प्रियाला म्हणत असतो, अगं ते माझं एक महत्त्वाचं काम होतं म्हणून एका फोनवरती बोलत होतो, एका केस संदर्भात. एका पेशंटला लिव्हरचा प्रॉब्लेम झाला आहे आणि त्याबद्दलच, सॉरी तुला माझी वाट पाहावी लागली. आणि मग अश्विन लगेचच प्रियाला हक करतो. आता प्रियाला खरं तर अश्विनच्या मिठीत राहायला आवडत नसतं, त्यामुळे आता ती स्वतःहूनच अश्विनपासून लांब होते. अश्विन म्हणतो जा तू जा आणि पटकन फ्रेश होऊन ये, तोपर्यंत मी माझं काम संपवतो आणि झोपायला येतो. त्याबरोबर लगेच प्रिया होकार देते आणि तिकडनं जाते. मग अश्विन लगेचच प्रियाचं कपाट उघडतो आणि त्यामध्ये तो फोटो शोधायला सुरुवात करतो. आता अश्विन संपूर्ण कपाट शोधतो पण त्याला काही फोटो सापडत नसतो. मग अश्विन प्रियाचा ड्रॉवर उघडतो आणि त्यामध्ये त्याला तो लहानपणीचा तिचा फोटो सापडतो. अश्विन तो फोटो खिशामध्ये घेतो. आता प्रिया इतक्यात तिकडे येते आणि अश्विनला आपलं कपाट उघडलेलं पाहून ती घाबरत त्याला विचारते, अश्विन काय करतोयस तू, माझं कपाट कशासाठी उघडलं. त्यावर अश्विन सांगत असतो की अगं म्हटलं ना आता तुला, एक एमर्जन्सी केस आहे म्हणून एका पेशंटचं लिव्हरचा प्रॉब्लेम झाला आहे, त्याचीच एक फाईल होती ती मी शोधत होतो. म्हणजे काय झालं ना, त्या केसचं मला थोडं स्टडी करायचं होतं तर मग मी ती फाईल घरी आणली होती, पण कुठे ठेवण्यात चुकून ठेवून गेली ते मला कळतच नाही आहे, म्हणून मी फक्त ती फाईल शोधत होतो. माझ्या कपाटात सगळं शोधून झालं, मग मला वाटलं कदाचित चुकून तुझ्या कपाटात वगैरे गेली असेल म्हणून शोधली. बरं चल मी जरा आलोच, मी स्टडी करत बसतो, तू झोप निवांत, असं म्हणून अश्विन तिकडनं निघून जातो. आता प्रिया विचार करायला लागते की हा अश्विन असा काय, म्हणजे आजपर्यंत कधीच याने माझ्या कपाटाला हातही लावला नाही आणि आज एकाएकी माझ्या कपाटाला हात लावला. याला काही डाऊट तर आला नसेल ना, याने काही शोधायला तर माझं कपाट उघडलं नसेल ना, चेक केलं पाहिजे असा विचार करून लगेचच प्रिया पटकन स्वतःच्या कपाटापाशी जाते आणि सगळं कपाट चेक करते. पण अश्विनने सुद्धा अगदी हुशारीने प्रियाच्या कोणत्याही वस्तूला न हलवता त्याला जेवढं हवं असतं फक्त ते आणि तेवढंच काढून घेतलेलं असतं. त्यामुळे आता प्रियाच्या डोक्यात ही गोष्टच येत नाही की कदाचित अश्विनने सायलीचा फोटोही काढला असेल. तर आता अश्विन हा लगेचच मधुभाऊंच्या खोलीमध्ये येतो आणि दरवाजा बंद करत मधुभाऊंच्या हातात तो फोटो देत म्हणतो, मधुभाऊ मी प्रियाचं संपूर्ण कपाट चेक केलं पण तन्वीच्या कपाटामध्ये मला कुठेही सायली वहिनीचा फोटो सापडला नाही. उलट मला तिच्या कपाटात तिचाच एक लहानपणीचा फोटो सापडला. तरीसुद्धा तुम्हाला दाखवायला मी तो फोटो आणलाय. हा बघा, हा तन्वीचा लहानपणीचा फोटो. असं म्हणत आता अश्विन हा लगेचच मधुभाऊंच्या हातामध्ये तो फोटो देतो. आता तो फोटो बघून मधुभाऊ म्हणतात, अहो हाच तर फोटो मी बोलत होतो. हा फोटो तन्वीचा नाही, म्हणजे प्रियाचा नाही, तर माझ्या साऊ बाळाचा आहे. आता मधुभाऊंनी असं म्हटल्यावर अश्विन म्हणतो, नाही हो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मधुभाऊ, हा फोटो लहानपणीच्या तन्वीचा आहे. त्यावर मधुभाऊ म्हणत असतात की नाही, हा फोटो लहानपणीच्या प्रियाचा नाही तर सायलीचा आहे. आता ही गोष्ट मधुभाऊ सायली आणि अर्जुनकडे येऊन त्यांना सुद्धा सांगतात की हा लहानपणीच्या सायलीचा फोटो आहे. आणि आता अश्विन राव बोलतायत की हा फोटो प्रियाचा आहे, पण हा फोटो प्रियाचा नाही तर माझ्या साऊ बाळाचा आहे.
माझ्याकडे या गोष्टीचे आणखीन पुरावेसुद्धा आहेत. आमच्या आश्रमात आमचे असे बरेच फोटो आहेत, सगळ्या मुलांचे एकत्र काढलेले. त्यामध्ये सुद्धा साऊबाळ आहे. त्याबरोबर लगेचच आता संपूर्ण सुभेदार त्याचबरोबर किल्लेदार कुटुंबियांसमोर मधुभाऊ त्यांचं आश्रमातलं ते जुनं रजिस्टर मागवून घेतात, ज्यामध्ये सगळ्या मुलांचे फोटो असतात आणि त्याच्यामध्ये त्यांची नावंसुद्धा त्यांच्या फोटोसमोर लिहिलेली असतात. आता सायलीचा फोटो मधुभाऊ लगेचच सगळ्यांना दाखवतात आणि तिथे तिचं पुढे नाव लिहिलेलं असतं तेही दाखवतात. त्यानंतर मधुभाऊ हे गप्प असतात, तर प्रतिमा त्या सायलीची सापडलेली तारीख वाचते आणि म्हणत असते की ही तर 30 तारीख आहे रविराज, ज्या तारखेला आपला अपघात झाला होता. तुम्हाला आठवतं आहे ना, आजच्या दिवशी अर्जुनचा वाढदिवस होता आणि म्हणूनच आपण त्याच्या वाढदिवसाला आलो होतो. त्याच दिवशी तन्वीचाही वाढदिवस होता. आपण वाढदिवस साजरा करून घरी जात असताना आपल्या गाडीला मागून एक मोठा ट्रक ठोकला आणि आपला अपघात झाला. त्यावर मधुभाऊ म्हणत असतात की तुमचा अपघात कुठल्या ठिकाणी झाला? मग रविराज काका त्यांचा अपघात झालेलं ठिकाण मधुभाऊंना सांगतात. मधुभाऊ म्हणतात तिथूनच थोडं पुढे एका देवीचं देऊळ आहे. मला तिथे साऊ सापडली होती, पण ती इतकी लहान होती की तिला तिच्याबद्दल मला काहीच सांगता येत नव्हतं, म्हणून मी तिचं नाव बदलून सायली ठेवलं. त्याबरोबर आता मात्र इकडे प्रिया प्रचंड घाबरलेली असते. तिला वाटत असतं की आता यांना सगळं खरं कळालेलं आहे, आता माझी काही खैर नाही, आता मी मरणार. तिकडून मला तो नागराज आणि महिपत पहिल्यापासून टॉर्चर करतच होते, पण आता तर ह्या किल्लेदारला आणि सुभेदारांना सुद्धा सगळं खरं कळालं आहे. आता मला काही हे जिवंत ठेवणार नाही, आता मी मरणार, आता मला जेलमध्ये जावं लागणार, असा सगळा विचार प्रियाच्या डोक्यामध्ये फिरत असतो. आपण कसं वाचायचं, काय करायचं, ह्या सगळ्यांमध्ये च्या विचारांमध्ये ती इतकी गुंतलेली असते की तिला काही सुचतच नसतं. तर आता इकडे सायली ही मात्र स्तब्ध झालेली असते. तिला काय बोलावं, काय करावं, कसं रिॲक्ट व्हावं काहीच सुचत नसतं. ती काहीच रिॲक्ट करत नसते. तर अर्जुन मात्र खूप खुश झालेला असतो, कारण त्याची ही जुनी इच्छा असते की आपण सायलीच्या आईवडिलांना शोधावं. जर ते जिवंत असतील तर किमान त्यांची भेट तरी होईल. पण आता सायलीला तिचे आईवडील सापडले हे बघून अर्जुन खूप खुश असतो. तो सायलीला म्हणत असतो, मिसेस सायली, आपल्याला तुमचे खरे आईबाबा म्हणजेच सिनियर आणि प्रतिमा आत्या सापडली. याचा अर्थ तुम्ही खरी तन्वी आहात. मी तन्वीबरोबर लग्न केलं आहे. पूर्णाजीचं वचन मी पूर्ण केलं आहे मिसेस सायली. तुम्हाला एवढे दिवस जे गिल्ट होतं ते आता गेलं आहे कायमचं, असं सगळं अर्जुन बोलत असतो. पण सायली ही काही रिॲक्ट करत नसते. आता सगळेच जण घाबरतात की सायलीला नेमकं होतंय तरी काय. सगळेजण सायलीशी बोलत असतात, पण सायली कोणाशीच बोलत नसते. मग प्रतिमा त्या सायलीकडे येते आणि सायलीच्या चेहऱ्यावरून डोक्यावरून मायेने हात फिरवत तिला तन्वी, बाळा अशी हाक मारते. त्याबरोबर लगेचच सायली ही प्रतिमा आत्यांना घट्ट मिठी मारते आणि रडायला लागते. त्याबरोबर लगेचच रविराज काकासुद्धा तिकडे येतात आणि मग ते सुद्धा त्या दोघींना जवळ करतात. तर आता आपल्या मानसकन्येला तिचे खरे आईबाबा सापडले आणि ते सुद्धा इतके चांगले आहेत हे ज्यावेळेस मधुभाऊ आपल्या डोळ्याने पाहत असतात, त्यावेळेस त्यांचे डोळेसुद्धा अगदी सुखावलेले असतात आणि सुखाचं पाणी, आनंद अश्रू त्यांच्या डोळ्यातून येत असतात. ते सुद्धा खूप भावूक झालेले असतात. तर दुसरीकडे आता प्रतिमात्या, रविराज काका, त्याचबरोबर प्रताप, कल्पना, पूर्णाजी हे सगळेच जण आनंदी असतात. तर आता अश्विन मात्र खूप मोठ्या धक्क्यात गेलेला असतो. तो प्रियाच्या समोर येतो आणि हे सगळं तर ठीक आहे, पण ह्या फसव्या मुलीचं काय, हिने आपल्या सगळ्यांचीच फसवणूक केली आहे असं म्हणत प्रियाच्या एक खणखणावून मुस्काटात लगावून देतो आणि म्हणत असतो, तू माझ्या चांगुलपणाचा फायदा नाही अतिफायदा घेतलास. का वागलीस तू आमच्याशी असं? त्यावर आता इकडे प्रिया प्रचंड घाबरते. तिने अश्विनचा हा रौद्र अवतार पहिल्यांदाच पाहिलेला असतो. ती म्हणत असते, अश्विन हे बघ प्लीज, तू चिडू नकोस, मला माफ कर, माझं चुकलं. त्याबरोबर माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून मला असं सगळं वागावं लागलं, असंही ती सांगत असते. त्यावर अर्जुन म्हणत असतो, अश्विन अजिबात या मुलीचं काही ऐकून घेऊ नकोस. एक नंबरची खोटारडी मुलगी आहे ही. तुझ्याबरोबर लग्न करण्याआधी माझं लग्न झालेलं असूनसुद्धा माझ्या सतत अवतीभोवती घुटवळत असायची आणि मी हिचं काहीच करणार नाही, हिच्या जवळ जाणार नाही हे जेव्हा कळलं त्यावेळेस तुझ्याशी लग्न केलं हिने, तुझा वापर करून घेतला असं म्हणायला लागतो. त्याबरोबर लगेच सायलीसुद्धा म्हणायला लागते, अश्विन भाऊजी खूप नीच मुलगी आहे ही, हिचं अजिबात ऐकून घेऊ नका. अहो जी मुलगी जिला एवढं मधुभाऊने मोठं केलं, शिक्षण दिलं, 2 वेळेचं खायला दिलं, घालायला अंगावर कपडे दिले, आसरा दिला,
ती त्यांच्याबद्दल खोटं बोलू शकते, त्यांच्यावर आरोप करू शकते, जी त्यांची होऊ शकली नाही ती तुमची काय होईल हो, असं म्हणते. तर आता कल्पना म्हणत असते, ते सगळं कितीही खरं असलं किंवा काही असलं तरी मला एक गोष्ट कळत नाही आहे, आणि ती म्हणजे ही की या मुलीला खोटं बोलायची गरज काय होती? ही आपल्या घरात खोटं बोलून घुसलीच का? त्यावर लगेचच रविराज काकासुद्धा म्हणत असतात की हो, कोणी सांगितलं होतं तुला हे सगळं करायला? तर प्रतिमा आत्या म्हणत असते, मला तर पूर्वीपासूनच वाटत होतं की ही माझी मुलगी असूच शकत नाही. माझी मुलगी ही सगळ्यांना जीव लावणारी, माया लावणारी, सायलीसारखीच असली असती. हा विचार मी पहिल्या दिवसापासून करत होते, आणि शेवटी माझ्या मनातलं, एका आईच्या मनातलं सत्य ठरलं. सायलीच माझी मुलगी आहे हे सगळ्यांसमोर आलं. तर लगेचच आता पूर्णाजीसुद्धा म्हणायला लागते की तू कोण आहेस, कुठून आलीस, हे सगळं ताबडतोब आम्हाला सांग. हे सगळं तुला कोणी आणि कशासाठी करायला लावलं, बोल लवकर. त्याबरोबर मात्र आता प्रियाकडे काहीच उत्तरं नसतात. मग पूर्णाजी लगेचच आता अश्विनला म्हणत असते, अश्विन, ताबडतोब पोलिसांना फोन कर आणि बोलवून घे. ह्या मुलीला पोलिसांनी अटक केल्याशिवाय मला चैन पडणार नाही. हिने आपली सगळ्यांची फसवणूक केलेली आहे. हिला ताबडतोब पोलिसांच्या ताब्यात देऊन टाका. त्याबरोबर आता प्रिया ही सगळ्यांसमोर हातापाया पडायला लागते, असं नका करू, नका मला पोलिसांच्या ताब्यात देऊ. मी बिचारी गरीब आहे, मी कुठे जाऊ, मला माफ करा, हे बघा माझ्याशी वाईट वागू नका, असं सगळं बोलायला लागते. तर आता मात्र कोणीच तिचं काही ऐकून घेत नसतं. मग प्रिया अश्विनकडे येते आणि तुझं तर माझ्यावर प्रेम आहे ना, असं म्हणायला लागते. त्यावर अश्विन म्हणत असतो, त्याचाच तर गैरफायदा घेतलास तू, पण आता बास, आता मीच तुला धडा शिकवणार, असं म्हणत तो पोलिसांना फोन करत असतो. प्रिया अश्विनला म्हणत असते, अश्विन नको ना, अश्विन नको, अरे माझं खूप प्रेम आहे रे तुझ्यावर, असं ती म्हणत असते. आता ती सगळ्यांना गयावया करेपर्यंत अश्विन पोलिसांना कॉल करतो आणि बोलावून घेतो. पोलीस येऊन प्रियाला अटक करतच असतात. तेच पूर्णाजी पोलिसांना सांगत असते, इन्स्पेक्टर, हिला अशी अद्दल घडली पाहिजे की पुन्हा फसवणूक हा शब्द जरी हिने ऐकला ना तरी हिच्या अंगावर काटा मारला पाहिजे. हिला कायमची आयुष्यभरासाठी जेलमध्ये राहू द्या, हिला जन्माची अद्दल घडवा. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, पूर्णाजी, यू डोंट वरी अबाउट दॅट. तुझी ती इच्छा तुझा हा नातू अर्जुन सुभेदार पूर्ण करेल. हिच्यावरती एक एक असे चार्जेस लावतो ना की हिला पोलीसच काय किंवा वकीलच काय, देव जरी खाली आला तरी तो सुद्धा सोडवू शकणार नाही. खूप हौस आहे ना खोटी तन्वी बनण्याचा, मग आता बघ मी काय करतो ते. त्यानंतर आता इकडे प्रिया ही प्रचंड घाबरलेली असते आणि पोलीस तिला हातकड्या घालून सुभेदारांच्या घरातून कायमचे घेऊन जातात. तर दुसरीकडे आता सायली ही खरी तन्वी आहे हे कळल्यानंतर घरातल्या सगळ्यांनाच खूप आनंद होतो, आणि मग आता सगळेजण सायलीचं कौतुक करायला लागतात आणि सगळे सायलीला अगदी मानाने स्वीकारतात सुद्धा. सायलीला खानदान नाही, घराणं नाही म्हणून अस्मिता पूर्वी नेहमी तिला सुनवत असायची, पण आता ज्यावेळेस अस्मिता कॅनडावरून परत येईल आणि तिला कळेल की सायलीचं खानदान आणि घराणं काय आहे, त्यावेळेस अस्मिताला खूप मोठा धक्काच बसेल. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. धन्यवाद.